त्यांनी आग्रह केला, जेवणासाठी गेलो होतो आणि त्यांनी सांगितलं, मी म्हणलं जमिनीचा काय भाव आहे? तर म्हणला नाना इथं 10 एकर जमीन मी घेतली होती, 1,80,000 रुपये एकर भाव होता 4-5 वर्षापूर्वी. म्हणलं आता काय भाव? त्यानं सांगितलं 18 लाख रुपये एकर सांगतात, तरी बी द्यायला तयार नाही. मित्रांनो, आज राजभाऊ राऊतांना बार्शी तालुक्याला पाणी आणण्याचं स्वप्न मिळाल्यामुळं 2 लाख रुपये जमिनीचा भाव आज 18 लाख रुपये झालेला आहे. आणि आज विरोधक आपल्यावरती एकच टीका करते, राऊत कुटुंबाने फक्त स्वतःच्या कुटुंबाचा विकास केला. मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो, गैरसमज करू नका. आज जर आपली थोडीफार आर्थिक परिस्थिती चांगली आहे म्हणून यांच्या विरोधात आपण टिकलो. तुम्ही इतिहास आठवा, 1985 साली बाबूराव गाडेगावकर यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक लढवली. पुढच्या 5 वर्षात बाबूराव गाडेकर या तालुक्यामध्ये दिसले नाहीत. त्याच्यानंतर 1990ला किसनाबा देशमुखांनी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. 95ला किसनाबा निवडणुकीला पुन्हा उभारले नाहीत. त्याच्यानंतर 1995ला आदरणीय प्रभाताई झाडबुके यांनी यांच्या विरोधात निवडणूक लढवली. 99च्या इलेक्शनला प्रभाताई झाडबुके दिसल्या नाही, परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं, आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादानं 1999 साली ठिणगी पडली आणि तुमच्या आशीर्वादानं आजपर्यंत त्याच्या विरोधात लढतोय. मित्र, याची कारण आहेत. आज आम्ही तुम्हाला सांगतो 25 कोटी 30 कोटी रुपये माझ्यावरती कर्ज आहे आणि राजभाऊवरती 55 कोटी रुपये कर्ज आहे. तुमचा गैरसमज पसरवला जात आहे की राऊतानं प्रॉपर्टी कमवली, पण मी इथं छाती टोकपणाने सांगतो, राऊतानं प्रत्येक कार्यकर्त्याच्या हाताला काम दिलं आणि प्रत्येक तालुक्यातल्या शेतकऱ्याच्या जमिनीला पाणी देण्याचं काम तुम्ही केलं आहे. आज या ठिकाणी गुंडगिरीची भाषा केली जाते. मित्रो, मी सांगू इच्छितो आणि फॉर्म भरल्यानंतर सांगितलं की मी बार्शी तालुक्याचा श्वास मोकळा करण्यासाठी उभा आहे. मित्रांनो, आज तुम्ही बार्शी तालुक्याचा इतिहास तुम्हाला माहीत नाही, कारण 1992 साली बार्शी शहराला टाळा यांच्या काळामध्ये लागलेला आहे. तुम्ही जर परिस्थिती बघितली, ज्यांच्या जीवावरती यांनी 3 विधानसभेचे इलेक्शन लढवले, आमच्याबरोबर भांडणं करणारे आज आमच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. आज त्यांना केसेस लढण्याकरता त्यांना जमिनी विकाव्या लागल्या. आज ती खाजगीमध्ये सांगतात लोक की आमच्या नानासाहेब 2 पिढ्या ह्यांच्या राजकारणात आमच्या बर्बाद झाल्या, आम्ही 3री पिढी आमची कदापि बर्बाद होऊ देणार नाही. आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की सोपल कुटुंबाच्या कुठल्या व्यक्तीवरती एकतरी केस आहे का मला दाखवा. माझ्यावरती 18 केसेस होत्या. तुमच्या आज त्या ठिकाणी आपली रॅली होती, आगळगावला प्रचंड उत्साह होता, सभेमध्ये कार्यकर्ते उत्साहात जात होते. काय कारण होतं त्यांचं? गेटमध्ये येऊन उभं राहायचं. गेटमध्ये उभारून कार्यकर्त्याचा जोश होता. 2-2 हजार मोटरसायकली त्या ठिकाणी जात होता. आणि जेव्हा मला तिथं ट्रॉफिक ब्लॉक झाल्याचं कळलं, मी पाठीमागून पळत गेलो आणि त्यांच्या बंगल्यासमोर थांबले आणि सगळ्यांना हाकलण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मित्रांनो, आपण संयम ठेवला म्हणजे आपण घाबरत नाही, पण तो करायची गरज नाही. ज्या टायमात बार्शीकरावरती अन्याय करत होत होता त्यावरती मी एकटा तुम्हाला पुरून उरत होतो. त्याच्यामुळे काळजी करू नका. काल सुद्धा आम्ही शांततेमध्ये तळेवाडी परिसरामध्ये रॅली चालू होती आणि त्या ठिकाणी त्या महिला बघितल्या, तळेवाडीतल्या महिलांना त्या ठिकाणी काही आपल्यातनंच गेलेले विघ्न संतोषी लोक त्या महिलांना सांगितलं होतं की तुमची घरं राजभाऊ राऊत काढणार आहेत तळ्याचं शुचीकरण करण्यासाठी. पण मी त्या ठिकाणी त्या तळेवाडी या ठिकाणी आम्ही रात्री गेलो आणि आमची रॅली संपल्यानंतर त्या महिला भगिनींना मी सांगत होतो, राजभाऊ राऊतांनी घरं बांधून देण्याचं काम केलेलं आहे, कुणाचं छत काढण्याचं काम आयुष्यामध्ये राऊताकडनं होणार नाही. आज मी या ठिकाणी 2004ला राऊतचाळीमध्ये 94 घरं बांधून दिली आणि त्या घरकुलासाठी सर्व आमच्या राऊत कुटुंबांनी मोफत जमीन त्या ठिकल्या गोरगरीब जनतेला दिलेल्या आहे. आम्ही घरं बसवणारी माणसं आहोत, घरं तोडणारी बिलकुल नाहीत. आणि भविष्यामध्ये सुद्धा आज पंतप्रधान आवास योजनेतून 2,500 घरकुलं बार्शीमध्ये झालेले आहेत. अजून रमाई आवास योजनेच्या माध्यमातून 4,000 घरकुलं बार्शी नगर मालिकेच्या माध्यमातून दिलेले आहेत. आज तुम्ही जर बघितलं, परांडा रस्ता बघा, मशानभूमीकडे जाणारा रस्ता बघा, उपळा रस्ता बघा, आज बार्शी कुर्डवाडी रस्ता सुद्धा येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये टकाटक होणार आहे. विकास कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही काळजी करू नका.
आणि उपळा रोडच्या सभेमध्ये यांनी सांगितलं की खडी आपल्या कॉन्क्रीटवरती डांबरीकरण करायची गरज काय. मित्रो, मी सांगतो 14 साली यांनी 40 कोटीची कॉन्क्रीट योजना नगरोत्थानमधनं मंजूर केली होती, पण 6 महिन्याच्या आत त्यांच्या तोंडासारखे खरमूळ रस्ते त्यांनी त्या ठिकाणी केलेले होते. आणि तुम्ही केलेली पाप तुम्ही जर बघितला असेल, त्यांच्या बगल्यासमोरचा जो रस्ता बघा, तो रस्ता सुद्धा किती खराब झाला होता. अलीपूर रस्ता आणि उपळा रस्त्याचे अनेक नागरिक माझ्याकडे येत होते, नानासाहेब या रस्त्याला खरं तर सिमेंट कॉन्क्रीट जर रस्ता केला तर त्याला 25 वर्ष त्या रस्त्याला काही व्हायला नाही पाहिजे. आता तुम्ही जाऊन बघा, ह्यांना जर त्या बायपासला वरनं ढकललं, अशी लात मारली तर स्मशानभूमीपर्यंत घसरत आले पाहिजे. असे चकाचक रस्ते आपण त्या ठिकाणी केले, असे चकाचक रस्ते आपण त्या ठिकाणी केलेले आहेत. तुम्ही अलीपूर रस्ता बघा, परांडा रस्त्याला आल्यानंतर अनेक लोक अनेक नागरिक सांगतात त्या ठिकाणी आम्हाला मुंबईत पुण्यासारखं आल्यासारखं वाटतंय. आज असे रस्त्याची कामं आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत. तुम्ही बघितलं उपळा रस्ता आपल्याला डबल का करावा लागला, मी त्याचं कारण सांगतो. आमचे वायकुळे सर या ठिकाणी आहेत, त्या ठिकाणचे अनेक नागरिक माझ्याकडे यायचे, नाना आम्हाला खड्डे तरी बुजवून द्या. परंतु यांनी केलेली पाप बुजण्याचं काम खऱ्या अर्थानं आम्ही त्याच्यावरती डांबरीकरण करून केलेलं आहे. आज आम्हाला नागरिक सांगतात नाना आम्हाला गतिरोधक बसवून द्या, पण निश्चितपणे सांगतो तुम्हाला, इलेक्शन लागल्यानंतर संपल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी गतिरोधक पाहिजे त्या ठिकाणी तुम्हाला गतिरोधक बसवून देणार. आज या ठिकाणी सांगितलं जातंय की कॉन्क्रीटवरती डांबरीकरण का केलंय. ह्यांना अक्कल आहे का? कॉन्क्रीट तुम्ही खराब केल्यामुळं त्याच्यावरती आम्हाला डांबरीकरण करण्याची गरज तुम्हाला बसली. ह्यांना अक्कल शून्य माणसं आहेत, ह्यांना काही याच्यातलं कळत नाही. फक्त राऊतानं प्रॉपर्टी कमवली. अरे राऊतासारखे दिलदार माणसं या बार्शीमध्ये कुणीच नाही, ही बी तुम्हाला सांगतो. आज या ठिकाणी बार्शी शहरामध्ये अनेक मंडळ आहेत, अनेक सामाजिक संस्था आहेत. राजभाऊ राऊताच्या ऑफिसवरनं एकही मंडळ आणि एकही सामाजिक कार्यकर्ता रिकाम्या हाताने गेलेला नाही. फक्त इलेक्शन आल्यानंतर कुठंतरी तुम्ही 2-5 हजार वर्गणी देता आणि कार्यकर्त्यांना खुश करता, परंतु 1999 पासून आजपर्यंत एकाही सामाजिक मंडळाला आणि एकाही कार्यकर्त्याला, आज जर कुणी दवाखान्यात ॲडमिट असेल, त्याची परिस्थिती नसेल, राऊत कुटुंब स्वतःच्या खिशातनं पैसे देतं आणि त्याची बिलं भरतो. तुमच्यासारखं हेल्मेट लुटून खाणारी औलाद आमची नाही. आज हेल्मेट हॉस्पिटल का बंद पडलं? कॅन्सरची का अवस्था आहे? मी बघतो मित्रो, ह्या सुधीर स्वप्नाची मालिश करायला येणाऱ्या माणसाचं सुद्धा बिल कॅन्सरवरनं घेतात. ही बिकारचोट औलाद आपल्याला सांगतात की राऊतानं पैसे कमवलं, आम्ही कष्ट करतो. आज आम्ही सांगतो, कुटुंबातली आमच्या सगळीच्या सगळी माणसं सकाळी 6 वाजल्यापासून व्यायाम करतो, 9ला भगवंताचं दर्शन घेतो आणि भगवंताला एकच मागत असतो की आमच्यात अहंकार चढू दे नको, आमचे पाय जमिनीवर राहू दे आणि आमच्याकडनं कुणाचंही वाईट होऊ दे नको, एवढीच आम्ही भगवंताला विनंती करतो. आज आपण बघितलं असेल तुम्ही, भगवंत महोत्सव सुद्धा गेली 7 वर्ष झालं अगदी जोमानं चालू आहे. या भगवंताच्या आशीर्वादानं आज या बार्शीकर जनतेचं एवढं चांगलं होणार आहे. आणि भविष्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, आज 50,000 हेक्टर जमीन ओलिताखाली आहे. राजभाऊचं स्वप्न आहे की माझ्या तालुक्यातील शेतकरी बारामतीसारखा श्रीमंत झाला पाहिजे आणि या तालुक्यातली कुटुंब राजभाऊ राऊताला श्रीमंत करायचे. मित्रो, आज आपण थोडीफार आर्थिक परिस्थिती बँकेच्या कर्जातनं हे ती करून आम्ही बनवली, मान्य आहे. जर आर्थिक परिस्थिती चांगली नसली तर ह्यांच्या विरोधात राजकारणात कुणीही टिकलं नसतं. ही बार्शीकरांचा इतिहास आहे, बार्शीला माहीत आहे ह्यांनी कसे कसे विरोधकाच्या मुंड्या मुरगाळ्या आणि घरी बसवलं. परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादानं 6वी टर्म आपण ह्यांच्या विरोधात लढतोय. मित्रो, मी या ठिकाणी तुम्हाला आवर्जून सांगतो, भविष्यामध्ये आज जर आपण गप्पा मारताना सांगतो की बार्शीमध्ये सभा करताना सांगतो की बार्शीची बारामती झाली पाहिजे, अकलूज झाली पाहिजे, माढा झाला पाहिजे. भविष्यामध्ये एकच उदाहरण दिलं जाईल की महाराष्ट्रामध्ये उदाहरण दिलं झालं पाहिजे की भविष्यामध्ये बार्शीसारखा विकास झाला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझी रजा घेतो. तुम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येनं, ही मुख्यमंत्र्याची सभा नाही, आदरणीय राजभाऊ राऊताची सभा आहे. आणि आता मला लय मागणं पिनू सांगायला लागलाय खामगाव बद्दल बोला. की राऊताच्या तालमीत झालेला पट्टे त्याला सांगतो मी, लय बुकायला लागलाय ना,
माझ्या हाताखाली शिकलेला आहे. 20 तारखेनंतर बघतो तुझं. तू खामगावमध्ये भांडणं झाल्यानंतर एक महिना राऊत चाळीत आश्रयाला होता, हे विसरू नको. तुला सभापती करायच्या अगोदर तुझ्या चुलत्यानं आत्महत्या करून खिशात चिठ्ठी लिहिलेली आहे, तुला त्याच्यातनं वाचलेलं आहे. बाळ, तू नाच करू नको राऊताचा, एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि कार्यकर्त्याला विनंती करतो की नम्रतेची विनंती करतो, 2014 तुम्ही आठवा, इलेक्शनच्या दिवशी एक मिनिट, इलेक्शनच्या आधी मी सर्वांना विनंती करतो, काही झालं तरी आपली बूथ सोडायची नाही, ही नम्रतेची विनंती करतो. मित्रो, आत्ता फक्त विरोधकाकडं विकास कामावरती बोलण्यासारखं काही नाही. ते विकास कामावरती बोलत नाहीत, फक्त त्यांच्याकडं अफवा, आपली बदनामी आणि आपल्या कार्यकर्त्याला संभ्रम. फक्त मी त्यांच्या कार्यकर्त्याला एकच सांगू इच्छितो की स्वप्नानं कुठला कार्यकर्ता मोठा केला सांगा. एकच नाग मोठा झाला आणि आता अँटी करप्शनच्या रेडमधून फरार झालेला आहे. आणि बाकीचे कार्यकर्ते अजूनही सतरंजा उचलतात, त्यांनाही विनंती करतो, अजूनही वेळ गेली नाही, येऊन सामील व्हा. या ठिकाणी परत एकदा मी कार्यकर्त्याला विनंती करतो की 2014चा किस्सा आठवा, की ऐका, ती आपल्या कुठंतरी कॉम्प्युटरवर कोणतरी कुटाणा करतंय आणि ही अफवा पसरली आणि सगळी लोक त्या कॉम्प्युटरवाल्याला मारत सुटली. मी तुम्हाला नम्रतेचे हात जोडून विनंती करतो की इलेक्शनच्या दिवशी आपण इलेक्शन जिंकलेलं आहे. ह्या सभेवरच सांगतो की आपण इलेक्शन 15 ते 20 हजारानं जिंकलेलं आहे. मित्रो, तुमचा जोश बघितलेला आहे, जसा धनुष्यबाण हातात आला, तुमचा जोश हा 20 तारखेच्या 6 वाजेपर्यंत असाच ठेवा. आणि कितीही अफवा पसरवल्या तरी आपली बूथ सोडायची नाहीत, एवढीच विनंती करतो. आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो. 20 तारखेला धनुष्यबाण 1 नंबर मशीनवरील 3 नंबर चिन्ह धनुष्यबाणाचं बटन दाबून आदरणीय राजाभाऊ त्यांना आपल्या तालुक्याचं भवितव्य घडवण्यासाठी मोठ्या संख्येने विधानसभेत पाठवा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर धन्यवाद नाना. यानंतर मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष अमित रसाळ यांनी आपले विचार व्यक्त करावेत असे मी त्याला विनंती करतो. माजी नगरसेवक आपला उत्साह एवढा असतो की माणसानं तलवार घेऊनच उभं राहावं. असं आपल्या या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवराय, लिंगायत समाजाचे संस्थापक श्री बसवेश्वर महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ. प्रचार सभेच्या मी काय भाषण करायला उभा राहिलो नाही, शांत राहा. आपले उमेदवार माननीय राजाभाऊ राऊत गेली 15 दिवस, महिना 2 महिने सगळा प्रचार पूर्ण झालेला आहे आणि त्याचं फळ आज आलेलं आहे. किमान 20,000 मतांना ही सीट निवडून येणार एवढं तुम्हाला सांगतो. वैराग भाग त्यामध्ये अग्रेसर आहे. जय हिंद. यानंतर आदरणीय संतोष दादा. आपले नेते आदरणीय राजाभाऊ, त्यांना आपल्याला भरपूर वेळ द्यायचा आहे, परंतु आज मी या ठिकाणी आवर्जून सांगतो, वैराग आणि वैराग भागातून जी 57 गाव आहेत त्या 57 गावातून राजाभाऊला निश्चितपणानं लीड दिल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द या ठिकाणी आम्हाला देतो. आणि राजाभाऊ, तुम्हाला एक सांगतो की उद्याच्या इलेक्शनला उत्तर विरोध बार्शी वैराग भागातून लीड नाही दिला तर आमच्या वैराग भागाचं नाव सांगणार नाही, हा शब्द या जनतेच्या वतीनं देतो आणि मी संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर
आंधळकर साहेबांना विनंती करतो की आपण बस मला बोलू दे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब यांची आज पुण्यतिथी. त्यांच्या चरणी मी नतमस्तक होतो. 2014 साली हे शिवसेनेचे दोन्ही वाघ या ठिकाणी एकत्र आले होते आणि त्यावेळेला तेव्हापासून आपण आमचं काम पाहिलंय. 2016 साली माझ्या मुस्लिम बांधवाला मी विनंती करतो, आसिफ भाईने सांगितलं त्याप्रमाणे राजाभाऊ राऊत यांनीच मुस्लिम बांधवाला नंबर 1चं नगराध्यक्षपद या ठिकाणी आसिफ भाईला दिलेलं आहे. त्यामुळं कुठला आदेश आला, कुठलं काय झालं हे सोडून द्या. फक्त बार्शीमध्ये राजाभाऊ तुमच्याशी कसे वागतात या पद्धतीनं आपल्याला पुढे जायचं आहे. मित्रांनो, हे विकास रत्न आहे आणि त्या बंगल्याकडे बसलेलं भकास रत्न आहे, दुसरं काही सुद्धा नाही आहे. या ठिकाणी आत्ताच मला वाटतं हा कुऱ्हाडीचा दांडा गोताला काळ आहे. मला 2च मिनिटं बोला म्हणून सांगितलं, मी काय करणार आहे. परंतु या ठिकाणी माझ्यावरती जो अन्याय त्या स्वप्नाने केला, मी लिंगायत असताना, तो लिंगायत असताना मला इन्स्पेक्टर म्हणून नोकरी करू दिली नाही, माझ्या बायका पोरासहित आरोप केले आणि आता बगल बच्च्यावरती कारवाई झाल्यानंतर एकदम तातडीनं पत्रकार परिषद घेत आहे आणि या विकास रत्नावरती आरोप करताय की राजाभाऊनी त्याच्यावरती काय दबाव आणला. दबाव बिवा काय आणला नाही. तुझ्या बाजूला जे बसलेलं आस्तिनातला निकार आहे तो फिर्यादी त्यामध्ये आहे. जीवन दत्त आरगडेने फिर्याद दिल्यामुळं हे गुन्हा दाखल झालाय. राजाभाऊचा काही सुद्धा दोष नाही. या ठिकाणी दुसरी गोष्ट, या ठिकाणी उद्याला इलेक्शनच्या आधी भाऊ मतदानाच्या आधी स्वप्नावर सुद्धा अशी कारवाई होईल सांगता येत नाही. कारण 3 जबाब त्या ठिकाणी त्या झालेल्या आहेत अँटी करप्शनला आणि त्या दृष्टिकोनातनं अफवेवरती विश्वास ठेवू नका. ही जी गर्दी आहे, ही जी हिरवीगार झाडी आहे, काल सांगितलं वैरागचा पुतळा छत्रपतींचा काढायला आले असताना भाऊसाहेबाच्या एकट्या ताकदीवर ते थांबलं नाही. राजाभाऊ आमदार होते, राजाभाऊने फोन केला आणि त्यानंतर पुतळा काढायचं थांबलेला आहे. SRP गाड्या मागे गेलेल्या आहेत आणि आज सुद्धा ही जी हिरवळ दिसते ती राजाभाऊचा सुद्धा सिंहाचा वाटा त्या ठिकाणी आहे. पोलीस आले होते, पोलीस मी झाडं लावली, आम्ही खड्डे घेतले, पण पोलीस आले असताना आमचे भाऊ त्यांनी सांगितलं 2014 पासून आम्ही दोघं आता भावाभावासारखं मी काही इलेक्शन आता लढणार नाही, कारण ते माझी जागा कुठं मला नेऊन ठेवायचं ते ठेवतील, त्याची काळजी करायचं काय कारण नाही. दुसरी गोष्ट, माझी 700 कोटीची राजाभाऊवरती जी कारवाई किंवा अर्ज भानगडी आणि कोर्ट कचेरी मी केली होती त्यामध्ये राजाभाऊ राऊत निष्कलंक आहे, सगळी फॅमिली निष्कलंक आहे आणि ती कारवाई जी आहे ती कारवाई करायला दिलीप सोपल कारणीभूत आहे. वकील त्यांचा अभिजित कुलकर्णी, पैसे तो देणार, फिर्यादी मी होतो आणि त्या मानानं या ठिकाणी जी कारवाई झालेली आहे निष्कलंक चरित्र असलेला हा व्यक्ती आहे. गुंडगिरी दादागिरी कुणाची आहे माझा आता बोलत नाही. पोलीस स्टेशन मध्ये फायरिंग कोण करत होता? तुझेच कार्यकर्ते करत होते. मी आता सांगत नाही, नाव घेत नाही, कारण ते माझ्याकडेच येईल पुन्हा, अशी परिस्थिती आहे. त्या ठिकाणी पोलीस इन्स्पेक्टरच्या घरामध्ये एक व्यक्ती माझा जीव वाचवा म्हणून पळत होता. जीव वाचवा म्हणत असताना पोलीस इन्स्पेक्टर यादव का कोण होते त्यांच्या घरामध्ये त्या व्यक्तीला 32 वार कोणी केले तुझ्या कार्यकर्त्यांनी हे सांग, कारण ते सांगितलं तर ते बी माझ्याकडे येत आहे. अशी परिस्थिती या ठिकाणी आहे. कारण दादागिरी गुंडगिरी तू केली आहे. या ठिकाणी बार्शीचा भकास केलं, साखर कारखाना बंद पाडला, वैराग तालुका होऊ दिला नाही. हे सगळं तू फक्त मोडली माडी चौपुल्यामध्ये पैसा खर्च केलेला आहे, दुसरं अजिबात काही सुद्धा नाही. आता आम्ही दोघं एकत्र आलोय, त्यामुळं तू काळजी करू नको. आणि गौडगावमध्ये या ठिकाणी ह्यांच्या तालमीत आमच्या नानांनी सांगितलं, आमच्या तालमीत शिकलेलं गुरगुर करतंय, त्यांनीच मॅनेज केलं. 2 नेत्यामध्ये भांडणं लावली आणि मी हे सांगतो की बाप लेकाला ते काय सांगताय त्या सोपल साहेबाला की तुम्ही इलेक्शन झालं, निवडून आल्यानंतर तुम्ही बाप लेक म्हणजे आमचा रणवीर भैया आणि राजाभाऊ या दोघांचं तुम्ही बघा. अरे तो काय बघतो, त्याच्यामध्ये पाणी कुठं आहे काय बघायला? आणि तुला त्यांच्याकडे बघण्याआधी हा भाऊ मध्ये असेल
तुला माग सोलापूर पुणे बार्शी सगळं दाखवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर आरपीआयचे अविनाश गायकवाड. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवाजी. मला आज आमदार साहेबांनी 2च मिनिटं बोलायला सांगितल्यात. मी एवढंच बोलतो की राजाभाऊ राऊत हे आंबेडकरी समाजात लहानाचे मोठे झालेले आहेत आणि त्यांच्या पाठीशी पूर्ण बार्शी शहर व तालुक्यातला दलित समाज, आंबेडकरवादी समाज रिपाई पाठीशी आहे आणि राजाभाऊ राऊत निवडून आल्यात. जमायत. जय भीम, जय महाराष्ट्र. राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या सुप्रियाताई गुंड, ॲडव्होकेट सुप्रियाताई गुंड. आदरणीय व्यासपीठ, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारांनी वित्तमंत्री असताना अर्थसंकल्प जाहीर करत असताना लाडक्या बहिणींसाठी, महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींसाठी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आणि या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील हजारो लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतला. आज महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी महायुती सरकारने ठोस पावलं उचललेली आहेत आणि याची पडसाद किंवा याची प्रतिक्रिया आपण बार्शी तालुक्यातून पाहिलेली आहे. राजाभाऊंनी देखील बार्शी तालुक्यातील हजारो महिलांची, ज्या महिलांना कधी बँक खाती नव्हती, अशा महिलांची बँक खाती काढून त्या ठिकाणी त्यांना त्या योजनेचा लाभ दिला. मला समोर उपस्थित माता भगिनींना तसेच या माध्यमातून मला ऐकत असणाऱ्या माता भगिनींना विचारायचं आहे, राज्यात एकनाथभाई, देवाभाऊ, अजितदादा आणि बार्शी तालुक्यात राजाभाऊ ह्या यादीमध्ये साहेब बसतात का? नाहीत बसत. त्यामुळे राज्यामध्ये आम्हाला एकनाथभाई, देवाभाऊ आणि अजितदादांचं सरकार पाहिजे आणि बार्शी तालुक्यामध्ये आम्हाला फक्त राजाभाऊंचं सरकार पाहिजे. आणि यासाठी बार्शी तालुक्यातील सर्व माता भगिनींच्या वतीने ग्वाही देते भाऊ की या ठिकाणी 20 तारखेला आम्ही माता भगिनी पूर्णपणाने तुमच्या सोबत खंबीरपणाने उभ्या आहोत आणि या ठिकाणी धनुष्यबाणाला मतदान करून तुम्हाला निश्चितच विजयी करू हा आत्मविश्वास या ठिकाणी व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद, जय राष्ट्रवादी. या ठिकाणी आनंद यादव यांचा पाठिंबा राजभाऊ यांना होत आहे. आनंद यादव आणि कृपया आदल्या उडवायचे नाहीत. भाऊंची सूचना आहे, निवडणुकीमध्ये आहेत, त्यांनी आपल्या भाऊंची सूचना आहे, राजाभाऊ राऊत यांना दिलेला आहे. त्याबद्दल त्यांचं आपण टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया. भाषणामध्ये व्यक्त येत आहे. यादव. आणि या ठिकाणी आवर्जून आदल्या उडवायचे मला नाही. फक्त 2च मिनिटं. मला फक्त एकच सांगायचंय की उद्धव साहेबाच्या सभेला तुम्ही पोलिटिशियन पण गर्दी झाली म्हणून आपण टाळ्या वाजवल्या, पण मला तुम्हाला सांगायचंय की कुठल्याही बाहेरच्या तालुक्यातनं माणसं आणलेली नाहीत, बार्शी तालुक्यातनं माणसं आणलेत आणि नेता मात्र राजाभाऊ राऊत आहे. पोलीस स्टेशनच्या बाहेर रस्ता, सोलापूर रोड पर्यंत रस्ता ब्लॉक झालाय. यावरून विरोधकांनी लक्षात घ्यावं की आदरणीय राजाभाऊ राऊत यांची ताकद किती आहे. विविध समाजाचे पाठिंबे आलेले आहेत, त्याचबरोबर काही लोकांचे प्रवेश आहेत. मी या राजाभाऊंचं भाषण झाल्यानंतर हे सगळं आपल्याला विविध समाजाचे पाठिंबे जाहीर करीन आणि त्यांचे प्रवेश माझे आमदार किसन आबा देशमुख यांचे नातू नवराज देशमुख यांचा प्रवेश झालेला आहे. त्याचबरोबर तडवळ्याचे गिट्टू जाधव यांचाही प्रवेश झालेला आहे. त्याबद्दल मी त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो. भटक्या विम्याचा जमातीचा पाठिंबा आलेला आहे, मराठा महासंघातर्फे पाठिंबा आलेला आहे. त्याचबरोबर पिंजारी समाजाच्या वतीने पाठिंबा आला आहे, माळी समाजाच्या वतीने आलेला आहे, बागवान समाजाच्या वतीने आला आहे, सकल मराठा समाजाच्या वतीने आलेला आहे, कोष्टी समाजाच्या वतीने, लिंगायत पूर्णावळ कोष्टी समाजाचा पाठिंबा आलेला आहे, वैराग शहर हिंदू खाटीक समाजाच्या वतीने पाठिंबा आलेला आहे. त्यांचं आपण सर्व समाजांचं आणि या व्यतिरिक्त सगळ्याच जाती धर्मातील लोकांनी राजाभाऊला या निवडणुकीमध्ये पाठिंबा द्यायचं ठरवलेलं आहे. त्याबद्दल सर्वच समाजाच्या आपण टाळ्याच्या गजरामध्ये त्यांना पाठिंबा दिल्याबद्दल स्वागत करूया. आणि या ठिकाणी नेते राजाभाऊ राऊत यांना मी विनंती बार्शी करतो की नगरपालिकेचे त्यांनी आपले विचार व्यक्त करावेत. नगरपालिका चे उमेदवार होते आसिफबाई तांबोळी
ते निवडून आले. मात्र त्यावेळेस जे उमेदवार होते ते तिन्ही उमेदवार आज या ठिकाणी राजभाऊच्या स्टेजवर आहेत. प्रशांत कत्ले मालक, आंधळकर ॲडव्होकेट साहेब वासुदेव ढगे. आंधळकर साहेबांनी सूचना दिली की विजयी सभा एकट्या आंधळकर साहेबांची होईल. यानंतर आदरणीय नेते राजाभाऊ राऊत आपले विचार व्यक्त करतात. आजच्या या हे त्या आदल्या बंद कर रे. आजच्या या बार्शी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बार्शी आजच्या बार्शी विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित सर्व पदाधिकारी, यार त्या आदल्या कोणी लावले रे, टाक पाणी टाक त्याच्यावर, उपस्थित समोर बसलेली सगळी माझी वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधव, माझ्या सर्व माता भगिनी, या शहरातील घराघरातून ऐकणारे माझे सर्व बांधव माता भगिनी, आज बांधवांनो या ठिकाणी त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री साहेबांची सभा झाली बांधवांनो, त्या सभेमधला जल्लोष आणि त्यानंतर काय राष्ट्रीय किंवा राज्यातले मोठे नेते त्यांची झालेली या ठिकाणी सभा आणि माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता त्याची सभा. मी माझ्या या तालुक्यातल्या जनतेसमोर हजारदा नतमस्तक होतो बांधवांनो की आतापर्यंत तुम्ही या राजाभाऊ राऊतला तळ हातातल्या फोडासारखं जपलेलं आहे. त्यामुळंच माझ्यासारखा कार्यकर्ता आज या ठिकाणी या बार्शी तालुक्यातली एवढी मोठी आज कामं करू शकलो किंवा या बार्शी तालुक्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी प्रयत्न करतो. आज या ठिकाणी बांधवांनो काम करत असताना मी आज जे काही विकास कामं केलेले आहेत हे आपल्या प्रत्येक वक्त्याच्या भाषणातून आता सगळ्यांनी सांगितलं. मी आपल्या सगळ्या जनतेच्या समोर, माता भगिनीच्या समोर काही नेते मंडळीची सुद्धा माफी मागतो की बऱ्याच जणाला बोलायची इच्छा होती परंतु बांधवांनो बोलता आलं नाही, मला थोडं माफ करा. कारण या ठिकाणी आज आपण ही आपली विजयी सभा आहे, उद्या आता आपली सभा होणार नाही. कारण उद्या या ठिकाणी आपली भव्य दिव्य रॅली काढायची बांधवांनो आणि रॅली काढत असताना माझी आपल्याला नतमस्तक होऊन हात जोडून विनंती, एवढ्या ताकदीनं जेवढे आज सभेला आला तेवढे जण या ठिकाणी यावं असं आमंत्रण मी या ठिकाणी देतो. कारण हा रात्रीचा पिक्चर आपण दाखवलाय, सकाळचा पण पिक्चर आपल्याला दाखवायचा. मला या ठिकाणी नवल वाटतंय बांधवांनो की मी या बार्शी तालुक्यामध्ये आज आदरणीय आंधळकर साहेब पण या ठिकाणी व्यासपीठावरती आहेत किंवा विरोधक पण आहेत. मी सगळ्यांना प्रत्येक भाषणामध्ये मी किविलवानी हात जोडलेले आहेत बांधवांनो की या ठिकाणी बार्शीमध्ये कोणी कुणावर काही बोलू नका, कोणी टीका करू नका. मी जवळपास 2 महिने झालं प्रचार करतोय, सगळी गावं 100% माझी पूर्ण झालेली आहेत आणि प्रचार करत असताना मी अगोदरही विनंती केली होती कोणी काय बोलू नका, आपण विकास कामाच्या वरती आपण सगळेजण मिळून काम करू. ठीक आहे, मला आमदार केलं मी काम करन, कुणाला केलं त्यांचे ती करत्यान, कुणाकडे सत्ता आहे ती करतील. परंतु या ठिकाणी माझ्याबद्दल काय द्वेष निर्माण झाला आहे माझ्या विरोधकांनाही मला लक्षात येत नाही. कारण बांधवांनो मी काय चुकीचं केलं मला सांगा या बार्शीमध्ये.
आज या ठिकाणी सगळ्यांनी सांगितलं तरीसुद्धा थोडक्यात मी काही गोष्टीचा उल्लेख करतो. या ठिकाणी आज माझ्या शेतकरी बांधवांकरता मी पाणी आणतोय. 1996 पासून शेतकऱ्यासारखी वाट पाहणारी ही माझी जनता, एकाच वेळेस तिथं 5-5 कोटी रुपये सुद्धा दरवर्षी दर बजेटला मिळत नव्हते. वर्षाला 15 कोटी रुपयेच मिळायचे. परंतु योगायोगानं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री झाले, परत दादाही आले बांधवांनो, आणि या ठिकाणी आठवले साहेब आपल्याबरोबर आहेत. आज या सगळ्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला 700 कोटीची प्रशासकीय सुधारित मान्यता मिळाली. निविदा निघाल्या, कामं चालू आहेत. सगळे 37 साठवण तलावाची कामं चालू आहेत. फक्त 2 राहिलेत चिंचोलीचा, तेही रस्त्याचं डायव्हर्शन झाल्यावर तेही चालू होईल. भोगावती नागजवरती किटवर आणलेले आहेत. आपल्या पुष्पावती नदी ह्याच्यावरती सुद्धा 8 किटवर आणलेले आहेत, तेही कामं होतील. आणि जबाबदारीनं मी प्रत्येक भाषणामध्ये मी शब्द दिला आहे, आजही शब्द देतो बांधवांनो, की येणाऱ्या 8 महिने ते 1 वर्षाच्या आत माझ्याकडनं स्टॅम्पवरती लिहून घ्या, मतदानाच्या अगोदर लिहून देतो मी, 50,000 एकर जमीन नव्यानं बागायत होणार बांधव. 50,000 एकर. आज काय परिस्थिती आहे बांधवून आपण खेड्यापाड्यात पाहतोय. मला जी काळजी वाटते माझ्या खेड्यापाड्यातल्या माझ्या शेतकरी बांधवांच्या लेकरांची, आज या ठिकाणी प्रत्येक गावातनं आज 50, 100, 200 माणसं या ठिकाणी आलेत, 400 माणसं आलेत. माझी या ठिकाणी सगळ्याला विनंती आहे बांधवांनो, की मी जी गोष्ट बोलतो ती खरी आहे का खोटी आहे एवढंच तुम्ही सांगा. कारण आज आपण कुठल्या तरी मजबुरीमुळं कोणी बोलत नाही, परंतु मी आज त्याला वाचा फोडण्याचं काम या ठिकाणी करणार आहे. कारण आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहेत. एक गावं अशी आहेत की त्या गावामध्ये किमान 50, 100, 150, 200, 300, मोठं गाव असलं तर 400 अशा तरुण मुलांची, शेतकऱ्यांची मुलांची लग्न सुद्धा आणखीन झालेली नाही. याला जबाबदार कोण आहे मित्रांनो? आज शेतकऱ्यांचा, आज बांधवांनो, माझ्या शेतकरी बांधवाला जरी मुली असल्या तरी त्या मुली आपण सगळेजण पाहतो की सगळ्या समाजातल्या आज या ठिकाणी 18 वर्ष ओलांडायच्या आत लग्न केली जायची. परंतु आज मुलींची सुद्धा 25, 30, 32, 35 वय आहेत. मुलांची सुद्धा 25, 30, 40 पर्यंत वय गेलेत. कारण आज माझा शेतकरी बांधव सुद्धा स्वतःच्या मुलीचं शेतकऱ्याच्या मुलाबरोबर सुद्धा लग्न करताना 3दा विचार करायला लागला की ह्या मुलाला प्रॉपर्टी आहे, परंतु ह्याचं बागायत आहे का, ह्याचं उत्पन्न किती आहे, ह्याला बंगला आहे का, ह्याच्या दारात गाडी आहे का. मुलगी सुद्धा विचार करू लागलेली आहे की मी ज्याच्याबरोबर माझा आयुष्यभर संसार करणार आहे त्या मुलाची परिस्थिती काय. आज बांधवांनो सगळ्याला 5 एकर, 10 एकर, 15 एकर जमीन आहे खेड्यापाड्यामध्ये. ह्याच्यावरती जवावरती, सोयाबीनवरती, मुगावरती, उडदावरती, कांद्यावरती आपण काय आपली शिल्लक ठेवणार आहात का? आपण बंगला बांधणार आहात का? आपण दारात गाडी घेणार आहात का? नाही बांधवणं, हे होणार नाही. जोपर्यंत आपली 10 एकर मधली 5 एकर द्राक्षाची बाग होत नाही, 5 एकर केळीची बाग होत नाही, 5 एकर आंब्याची बाग होत नाही, आणि 5 एकर एखादा ऊस होत नाही, किंवा 10-15 एकर जमीन असेल तर 10 एकर बागायत पूर्ण होत नाही, 10-5 एकर भुसारला आपण ठेवत नाही, तोपर्यंत आपली परिस्थिती सुधारणार नाही, आपला बंगला होणार नाही. आज कुणीही म्हणतंय आई वडील एखादी शिपायाची नोकरी असेल तर मी त्या घरात मुलगी देईन, पण शेतकऱ्याच्या पोराला देणार नाही. ह्या गोष्टी आज बदलायच्यात मित्रांनो. मी आज 8 महिने ते 1 वर्षाच्या आत तुम्हाला 50,000 एकर जमीन बागायत करून दाखवणार आहे. आणि तिथून पुढं ही आमदारकी मला मिरवायला नका देऊ मित्रांनो. मला कुठं आईश आराम करायची नाही. तुम्ही सगळं माझं रेकॉर्ड बघा. मला पासपोर्ट सुद्धा नाही, मी कुठं फॉरेनला सुद्धा गेलो नाही परदेशात. फक्त मी आणि कविता तिरुपतीला 1-2-3 दिवस जातो बघा दर्शनाला, लक्ष्मीला, किंवा कडचे देवदेव करतो. मी कधी असं बाहेरगावाला कुठं मौज मस्ती करायला गेलो नाही मित्रांनो, जाणार पण नाही. कारण जोपर्यंत माझा या ठिकाणी शेतकरी बांधव सुखी होत नाही, त्याच्या लेकरा बाळाला सोन्याचा घास घालत नाही, तोपर्यंत मला कुठलाही नैतिक अधिकार मौज मस्ती करण्याचा नाही. ही माझी मानसिकता आहे, ही माझं तत्व आहे. आणि ह्या तत्वाला धरून मी या तालुक्यामध्ये राजकारण करतोय. आणि मी भाषण नाही करत, मी माझ्या अंतकरणातल्या भावना तुमच्यापर्यंत कळवतोय मित्रांनो. मला राजकारणी म्हणून भाषण करणारा एखादा वक्ता म्हणून बघू नका. माझ्याकडे एक तुमच्या कुटुंबातला मुलगा
तुमचा एक थोरला भाऊ ह्या नात्यानं माझ्याकडे बघा, माझ्याकडे दुसऱ्या कुठल्या नात्यानं बघू नका. माझी तळमळ वेगळी आहे. आज मला उद्योग व्यवसाय सगळं आयशारामध्ये आहे मित्रांनो. मी माझ्या मनात आणलं तर एवढा उपाध्याप कशाला करू. सकाळी 5:30ला उठतो, 6 वाजल्यापासून मी 6:15ला मला पहिला फोन येतो माता भगिनींचा, भाऊ नळाला पाणी आलं नाही, भाऊ कचऱ्याची गाडी आली नाही. रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत शेवटचा फोन, आणि प्रत्येक फोन उचलतो, माघारी करतो, विचारपूस करतो. ऑफिसवर माझ्या अंगावर माणसं पडतात तरी सुद्धा प्रत्येकाचं काम करतो. तुम्ही सगळ्यांनी बघितलं, इथं जेवढे आहेत तेवढे माझ्याकडे येऊन गेलेले आहेत. सगळ्यांनी बघितलं का नाही तुम्ही? मी कधी कंटाळा केला का? हे कशासाठी करतो? काय लागतंय माणसाला 2 टाइम खायला मला सांगा. काय लागतंय मला? काय कुठं ऐशाराम लय हावरा माणूस मी नाही. तुम्हाला पण माहित आहे की माझ्यावरती टीका केली जाते की एवढा पैसा मिळवला. अरे मी उद्योगधंदे करतो, 4 पैसे मिळवतो. मी 100 कोटी कर्ज घेतलंय बाबा मी बँकेतनं. माझ्या बँका तपासा तुम्ही. महाराष्ट्र बँकेत नाही, शिवशक्ती बँकेत नाही, पंढरपूर बँकेत नाही, बँक ऑफ इंडिया, सगळ्या बँकेतनं तुम्ही माहिती घ्या. उद्या बँका चालू आहेत. राजूभाऊ राऊत आणि त्याच्या परिवारावरती किती कर्ज आहे बघा उद्योगधंद्याला, डाळ मिलला, ज्वारीला, खडी मशीनला, सगळं कर्ज आहे. अरे मी एवढं मोठं कर्ज घेऊन उगत कोर्टातनं मला निर्दोष सोडलं का? आंदळकर साहेबाला त्यांनी फिर्याद माझ्याबद्दल द्यायला लावली, उगत सोडलं का साहेब मला? हायकोर्टानं मला निर्दोष केलं. त्यातनं ह्याच्यात काय सुद्धा नाही. हे सगळं कर्ज आणि उद्योग व्यवसाय सगळे बरोबर आहेत. हायकोर्टाने मला त्यातनं दोषमुक्त केलेलं आहे. आज मी काय मला सांगा, आज मला अभिमान आहे. माझ्या कार्यकर्त्याचे 5-5, 10-10 कोटीचे बंगले आहेत मित्रांनो. मी सगळी लेकरं म्हणतात तात्या आपल्याला मोठा बंगला बांधा, आणखीन पण बांधत नाही. मी आणखीन 32 लाखाच्याच घरात राहतोय. हा, वाटतंय लोकांना की राजभाऊ जवळ नाही. अरे पण बँकेचं पण आहे. मी फक्त माझ्या व्यवसायासाठी जागा घेतो आणि विकतो मला, आणि त्याच्यातनं मी सगळं भागवतो. ही कधीतरी कुणापुढं मी पैसे मागितले का मला सांगा तुम्ही? कधी कुणाचे बुडवले का? मी कुठल्या निवडणुकीमध्ये कुठल्या व्यापारीने म्हणावं, कुणीही म्हणावं, राजकारणातल्या पार्टीतल्या प्रमुखांनी सुद्धा म्हणावं, मला फोन आले वरनं, राजभाऊ, मी म्हणलं मला रुपया नको कोणाचा. मी माझ्या कष्टानं माझ्या बँकेत, महाराष्ट्र बँकेत फाईल केली. मी तिथनं 4 पैसे उचलल्यात मित्रांनो. हां, मी तुम्हाला जबाबदारीने बोलतो. तुम्ही बघा जाऊन बँकेमध्ये, उद्या जाऊन बघा. कारण मला जर कुणी वरनं 4 पैसे दिले तर माझा आवाज दबन, त्याची सुद्धा मी काळजी घेतो. तुम्ही एवढं ऐकलं मध्यंतरी कोण टीका टिप्पणी करत होती, कोणी बोट दाखवलं का माझ्याकडं? दाखवलं का? कधी राजभाऊ राऊत सापडला का? आणि आज तुम्हाला पण या ठिकाणी सगळ्या खेड्यापाड्यातल्या माझ्या बांधवाला माहित आहे मित्रांनो, सगळी कामं आज दिली मी खेड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये. सगळ्या माझ्या गोरगरिबांच्या कार्यकर्त्यानं कामं केली. कुणीही म्हणावं राजभाऊ राऊतनी 5%, 2%, 10% कमिशन घेतलंय. आत्ता मी इथं खाली उतरतो, माझ्या घरी जातो, मला राजकारण नको. घेतले का कोणी सांगा मानो? मी कुणाचं काम करताना कुणाची बदली करतो, कुणाला नोकरी लावतो, कुणाचा शेअर्स म्हणून घेतले, काय 10 रुपये घेतले बांधवानो? अरे मग मी निष्कलंक माणूस असताना माझ्याबद्दल आरोप का करतात तसे खोटे? आज या ठिकाणी मित्रांनो मी काम माझ्या वेगळ्या पद्धतीने करतोय. आज या ठिकाणी पाण्याचा विषय आपण मिटवत आणलेला आहे. आज MIDCच्या माध्यमातून सुद्धा आज घाताच्या वाडीला तुम्ही जाऊन बघा. आज सबस्टेशन राणे साहेबांच्या वेळेस जागा संपादित केली, पैसे दिले, फक्त प्रस्तावित होती. प्रत्यक्ष त्या ठिकाणी 9 आणि 14ला पराभव झाला, तिथं काहीच नव्हतं. आता जावा बघा, सबस्टेशन दिले, पाणी दिले, सगळे कारखाने उभारायला लागले. आज ज्वारीचे सुद्धा 20 नवीन टेक्नॉलॉजीचे उद्योग उभारले आहेत बार्शीमध्ये, नवीन मशिनरीचे. आज चिंचुक्याचे व्यापार बंद पडत होते GST मुळे, केंद्रीय मंत्रालयामध्ये पाठपुरावा करून ती GST माफ केला आणि 4 फॅक्टऱ्या चालू ठेवल्या आज बार्शी. आज डाळ मिल 26 होत्या, फक्त 4 राहिले होते, 4-5. परत नव्यानं आणखीन 4-5 डाळ मिलची भरती या ठिकाणी झालेली आहे. त्यामध्ये मी रणजितला पण करून दिलेली. आणखीन 10-12 मिल होणार आहेत. इथं दिलीप गांधी बसलेले आहेत, त्यांना सुद्धा मी म्हणलं की या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्याच्या कच्च्या मालाला भाव मिळाला पाहिजे. दिलीप शेठ त्यांच्या 25 वर्षे संपर्कात होते. कधी त्या बिचाऱ्याने धाडस केलं का? मी बाजार समिती आपल्या तुमच्या आशीर्वादानं ताब्यात आली, रणवीर चेअरमन झाला, सगळ्या उद्योजकांना बरोबर घेतलं, त्यांनाही बरोबर घेतलं. त्या बिचाऱ्यांनी माझ्या शब्दावरती 200 कोटीचा प्लॅन टाकला, 500 टनाचा टाकला मित्रांनो, 500 टनाचा. आज नाही म्हणलं तर 1000 जणाला त्या ठिकाणी काम मिळालं. असे 3 प्लॅन्ट
आणखीन आपण बार्शीमध्ये करतोय. त्याही उद्योजकांबरोबर माझी चर्चा आहे. आज त्या ठिकाणची जागा कमी पडायला लागली. उपळायला आपण 100-150 एकर जमीन बघायला लागलोय. त्या ठिकाणी पण MIDC आपण करतोय. त्याचबरोबर वैरागला सुद्धा संतनाथ कारखान्याच्या बाबतीमध्ये ह्यांनी बंद पाडला. परंतु संतनाथ कारखाना 283 एकर जमीन होती. मिरगणे साहेबांनी 40 एकर विकली. काय कर्ज भरलं, 10 कोटी फक्त बँकेचं कर्ज राहिलं आणि कामगाराची देणी. ती त्यातली 243 पैकी 180 एकर जमीन आपण MIDCला देणार आहोत. त्यातनं 100 कोटी रुपये येणार आहेत. जर वैराग भागातल्या माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना वाटलं राजभाऊ हा कारखाना आपण सहकारातनं चालू करू, तर बांधवांनो सहकारातनं. जर तुमची इच्छा असेल राजभाऊ नको सहकारातनं, कुठल्याही उद्योजकांना मी 3 उद्योजकांबरोबर चर्चा केलेली आहे. कुठल्याही किमतीत हा संतनाथ कारखाना चालू करून दाखवतो. चालू करून दाखवतो. ह्यांनी बंद पाडला, आपण चालू करू. काही अवघड नाही. तुमची इच्छाशक्ती पाहिजे. तुमची इच्छाशक्ती होऊ शकते. राहिलेले 180 एकरवरती MIDC करू. तिथं 6-7 हजार पोरांना रोजगार मिळेल. इथं 4-5 हजार पोरांना रोजगार मिळेल. गाताच्या वाडीला आता उपळायला 4-5 हजार, किमान 12 ते 15 हजार तरुणांना या ठिकाणी रोजगार आपण देतोय. आणि ही फार दिवस लावणार नाही. गरज पडली केंद्रीय उद्योग मंत्र्यांकडे मी जाणार आहे. त्या ठिकाणावरनं सुद्धा केंद्राचे 2 उद्योग या बार्शी तालुक्यामधले आणल्याशिवाय मी राहणार नाही. मित्रांनो जबान आहे माझा शब्द आहे. तुम्हालाही माहित आहे की केंद्रामध्ये आपलं किती वजन आहे, राज्यात किती वजन आहे. एक शब्द कुठला मंत्री मोडत नाही किंवा मुख्यमंत्री पण मोडणार नाहीत. फडणवीस साहेब नाहीत आणि दादा पण नाहीत. आठवले साहेब कुणीच मोडत नाही. मित्रांनो केंद्रामध्ये सुद्धा अत्यंत त्या ठिकाणी आपला आदर केला जातो. कुठलेही केंद्रीय मंत्री एक शब्द मोडत नाहीत. मित्रांनो फक्त मी गेलो म्हणलं की इथनं साहेबांनी फोन केला की विषय संपला तिथं. आणि अशा रीतीनं आज 50,000 एकर बागायत जमीन, 12 ते 15 हजार तरुणाला काम मिळालं. मित्रांनो काय खाजगी उद्योजक आहेत त्यांच्या माध्यमातून उद्योग उभारले तर या बार्शी तालुक्याचं किती भलं होणार आहे सांगा तुम्ही. असा विचार यांनी या ठिकाणी केला का? कधी विचार केला का? का शेतकरी उपाशी मारता का तुम्ही? का तरुणांच्या पोरांच्या हातात तुम्ही काट्या कुऱ्हाडी देण्याचं पाप केलं? आज या बार्शीमध्ये तुम्ही दहशत आहे माझी म्हणता. मी काय दहशत केली सांगा बरं तुम्ही? आज तुम्हीच काय काय जणाला आज चुकीच्या पद्धतीनं काय सांगितलं केलं, भांडण तंटे झाले. माझ्यावरती सुद्धा 4-4 वेळेस प्राणघातक हल्ले झाले. मी त्या गोष्टी विसरलो, सगळं विसरलो. सगळ्यांबरोबर मिळतं जुळतं घेतलं. आज सगळीच माणसं माझ्याबरोबर आहेत बऱ्यापैकी, मला चांगलं बोलतात. तरी सुद्धा आज तुम्ही म्हणता की दहशतवाद. आज पहिल्या 8 दिवसात एखादी 307 व्हायची, पेपरला बातम्या यायच्या. हाय का मित्रांनो? आता कधी झालंय का कुठं बार्शीत काय? साधी पोलीस स्टेशनला NC लवकर येत नाही आणि दहशतवाद. काय दहशतवाद केला? आणि तुम्हीच कशा पद्धतीनं दहशतवाद करता? आज काल माझ्या माता माऊलींची बैठक होती, फेरी झाली, त्याच्यावरती दगडफेक कुणी केली? रक्ताबोंबळ केलं माझ्या त्या माऊलीला. तुम्ही एका कार्यकर्त्याला रक्ताबोंबळ केलं. अर्धा तास मी सातत्यानं फोन करत होतो PI साहेबाला वगैरे, साहेब फास्ट गाड्या पाठवा, कुठेही गडबड होऊन देऊ नका. सगळीकडे बंदोबस्त ताबडतोब साहेबांनी लावला, कुठं खडा पडून दिला नाही. मित्रांनो ही शांतता ठेवण्याचं माझे प्रामाणिक प्रयत्न या शहरासाठी असतात. कधी मी शहर बिघडून दिलं नाही. आज ज्या ज्यावेळेस हिंदू मुस्लिम या ठिकाणी दंगलीचा प्रसंग आला, अशी तुम्हाला पण माहिती, मस्जिदीसमोर खुर्ची टाकून बसलो मित्रांनो. कधीही गालबोट लागून दिलं नाही शहराला. या दलित बांधवांचा काय मराठा समाज बांधवांचा एकदा वाद उपाळून आला होता भीमनगरच्या. त्या ठिकाणी त्या चौकामध्ये रात्र घालवली मी. रात्र 3-4 तास कबाडे साहेब पंढरपूरने येईपर्यंत मी उभारलो तिथं. बरोबर आहे का अविनाश? रात्रभर मी त्या ठिकाणी घाललो, पण काय होऊन दिलं नाही. कधी सुद्धा मी बार्शीमध्ये भांडणं मारामाऱ्या होऊन देत नाही. आणि माझ्यावरती खोटा आरोप करता तुम्ही. आणि तुम्ही आंडुकल्या पडुकल्याला बोलायला होता. आता आंधळकर साहेब बोलले आता की कोणतर म्हणलं वाटतंय जी माझ्या दारात. आता मी तसं बोलत नाही, बोलून नाही तुम्हाला कुणाला तर खटकन ती माझा शब्द. अरे पण तू काय होता? 50 रुपयाचं फळात कुस्ती खेळणारा तू उपाशी मरत होता. तुझी अवकात काय लागा? बॅगा उचलणारा, कुणाचे पण जोडे उचलतो तू. आणि तुझी अवकात आहे माझ्याबद्दल बोलायची? बापल्याकाला असं करीन आणि साहेब करीन. तुझ्या साहेबाच्या खानदानीच्या शेवटच्या चिरागाला फल्यासारखा बुरवाळून टाकीन. नाद करू नको. फल्यासारखं मुंडकं बुरवाळून टाकीन. पाया नादी लागला तर माझी सटकून देऊ नका.
राजभाऊ राऊत म्हणतात नाद कुणी करू नका तसा तसा जर मी इरसरीला पडलो नाही जमणार. मी सगळी सुख भोगल्यात. मी संप्रदायामधला माणूस आहे. मी भगवंताचा भक्त आहे. मला या ठिकाणी एक पण चूक करायची नाही मित्रांनो. एकही चूक करायची नाही. कारण माझी एक चूक 1 लाख कुटुंब उद्ध्वस्त करू शकते मित्रांनो. एक चूक. म्हणून मी शांत आहे. आणि तुम्ही जर असे चॅलेंज देत असाल ना नाही जमणार माझ्या पुढं. माझं सुद्धा भान हरपलं ना मी काय करू शकत माझी मला पण माहित नाही. त्यामुळं तसला प्रयोग तुम्ही जिंदगीत करू नका. साधं कुणाला खर्चटलं ना तर किती किंमत मोठी मोजावं लागेल तुम्हाला किंवा तुमच्या घराण्याला ह्याचं मोजमाप असणार नाही. त्यामुळं त्या भानगडीत तुम्ही पडू नका. तुमचे कोण ही चमचेत ना चाटे त्यांना नीट सांगा. तुम्ही फक्त विकासावरती या ठिकाणी बोला. मला त्या मार्गाला जाऊन देऊ नका कोणी. आम्हाला पण बोलायला येते माझ्याजवळ पण बोलणार आहेत. अशी एक ताकदबाज माझे सहकारी आहेत ना. मी जर ठरवलं एकदा जर म्हणलं पोरानो हो विषय संपला. पण मी आतापर्यंत का संयम ठेवलाय. मला कुणाच्या लेकराची मला सगळ्यांच्या लेकरा बाळांच्या तोंडात सोन्याचा घास घालायचा. सोन्याचा घास त्यांच्या तोंडात घालायचा आहे. मला कुणाला जेलमध्ये पाठवायचं नाही. कुणाच्या लेकराचं वाटोळ करायचं नाही. मी आज कुणाच्याही लेकराची काळजी घेतो. विरोधकाच्या लेकरांची काळजी घेतली म्हणून माझा संसार चांगला आहे. माझी लेकरं हॉटेलमध्ये नाश्ता सुद्धा करायला जात नाही. इतकी टरटर भेटतात मला. परंतु तुम्ही आज इतके परपंच उद्ध्वस्त केले. तुमचा परपंच घडला का. भगवंतानी कशी शिक्षा दिली ह्याचं पण आत्मपरीक्षण करा तुम्ही. शेवटी हा भगवंत आहे. भगवंताही कुणाला सोडत नाही. कुणाची सुट्टी करत नाही. जो जसा वागतो तशी शिक्षा या तालुक्यामध्ये मिळते. आज मी प्रामाणिकपणानं वागतो. मला प्रामाणिक फळं मिळतात मित्रांनो. कुठलंही चुकीचं मला वागायचं नाही. त्या रस्त्याला कधी जाऊन देऊ नका आणि कुणी माझा नाद पण करू नका. त्यामुळे या ठिकाणी विकासाचं बोला. आज पाण्याच्या बाबतीमध्ये असेल MIDCच्या बाबतीमध्ये असेल मित्रांनो. आज या ठिकाणी मग सगळ्या वक्त्यांनी सांगितलं कोर्टाचा विषय आपण सोडवला. 76 कोटीची इमारत चालू आहे. उपजिल्हा रुग्णालय जे डॉक्टर कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांनी हॉस्पिटल केलं गोरगरिबांसाठी. आज त्या धर्तीवरती आज आपण त्या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय केले. पांगरीला आपण त्या ठिकाणी 100 बेडचं मंजूर केलंय. वैरागला ग्रामीण रुग्णालय मंजूर केलंय. प्रशिक्षण केंद्र आज या सगळेच काम चालू आहे. तिथं पांगरीचं काम चालू होईल. वैरागचं सुद्धा 1-2 महिन्यामध्ये आपण ती जागेची अडचण आली. ती झाल्यानंतर जवळपास तिथं 60 कॉटेज इकडं 100 इकडं 100 260 कॉटेजच्या हॉस्पिटल सरकारी होतात. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये तर MRI मशीन CT स्कॅन एक्सरे सगळ्या मशिनरी अद्यावत. 125 जणांचा स्टाफ 25 नामांकित डॉक्टर. 1 रुपया सुद्धा माझ्या गोरगरिबाला त्या ठिकाणी कुठली फी लागणार नाही. कुठलंही ऑपरेशन करा फुकट. हे मी करतोय. आज कोर्टामध्ये सुद्धा कितीतरी लोक तुम्ही जाऊन आलात ह्या कोर्टामध्ये. मला जज साहेबांनी सुद्धा निरोप दिले आमदार तुम्ही ताबडतोब या कोर्टाच्या बाबतीमध्ये मार्ग काढा. 25 वर्ष मित्रांनो ही इमारत रखडली होती. आज त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळे पाखरं कशी हाकतात बघा. किती घाण होती बघा. आज पक्षकार असतील वकील बांधव असतील एवढा सुशिक्षित जे विधितज्ञ आहेत त्यांची सुद्धा किती अडचण होत होती बघा. आणि अशा रीतीनं आज आपण कोर्ट असेल उपजिल्हा रुग्णालय असेल भगवंत मैदान आहे लक्ष्मी सोपान उद्यान आहे शंकरेश्वर उद्यान आहे अहिल्यादेवी राजमाता अहिल्यादेवी होळकर उद्यान आहे. सगळी उद्यानं चांगली केली. मैदानं केली. 422ला 43 कोटीचं मैदान आणलं. आज माझ्या या ठिकाणी छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी केली. 25 वर्षापासून मागणी होती शिवभक्तांची. आज आपल्या ज्या सैनिकांच्या जीवावरती आपलं जीवन आहे मित्रांनो. आपण सुखाचा घास खातो. त्या सैनिकांचा आदर करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा माझ्या तरुणांना एक त्यांच्या मनामध्ये एक प्रेरणा निर्माण व्हावी सैन्य दलात जावे या दृष्टिकोनातून आपण त्या ठिकाणी शहीद स्मारक उभा केलं. भारत पाकिस्तानच्या युद्धातला रणगाडा सुद्धा नगरच्या कर्नल साहेबांना विनंती करून त्या ठिकाणी आणला. त्या ठिकाणी आज किती त्या ठिकाणी आज तरुणांपुढे आदर्श नाही. कारण तो आदर्श आपण आपल्याला या तरुणांपुढे ठेवायचा. 16 अकॅडमीत आज पोलीस प्रशिक्षण होतंय. सैनिकांचं शिक्षण या ठिकाणी दिलं जातंय.
त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा माझी चर्चा आहे की आणखीनही त्याच्यामध्ये कशी वाढ होईल त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करू. आज माझ्या मुस्लिम बांधवांच्या बाबतीत सुद्धा सगळ्याला माहीत आहे, इथं दर ईद आली किंवा मोहम्मद पैगंबरांची जयंती आली त्या दिवशी भांडणं मुस्लिम समाजामध्ये झालीत म्हणून समजा. 8-8 दिवस पोलीस स्टेशनला भांडणं, 8-8 दिवस नमाज पाडण्याकरता. ईदगाह मैदान नाईकवाडीचं ईदगाह आणि तबलिगी वगैरे समाज बांधवांचा अशी माझ्याकडे आले. मी बघितलं 10-12 वर्ष मी मार्ग काढत होतो. शेवटी 422ला 1.5 एकर जागा शिशीबाई जागा दिली. आमदार क्वाट्यातनं ईदगाह बांधून दिला. भांडण मिटलं. दोन्ही मुस्लिम समाज आनंदामध्ये तिथं नमाज पाडू लागला. ही माझी भावना आहे. आज माझ्या दलित समाज बांधवांची भावना होती, राजभाऊ एक बुद्धविहार छानपैकी व्हावं. त्याला 2.5 कोटी रुपये आपण मंजूर केले. 1 एकर 10 गुंठे जागा आपण 422ला दिली मित्रांनो. आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण ज्या पद्धतीनं शिवसृष्टी निर्माण केली त्या धर्तीवरती बुद्धविहार पण करतोय. आणि माझ्या सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरी जनतेला मी पण त्यांचा भक्त आहे. त्यांची घटना वाचून या ठिकाणी काम करतो. आज उगत दलित समाज मला मानत नाही. आज प्रत्येकजण मला हृदयामध्ये ठेवते. आज सगळे दलित समाज बांधव त्यांना सुद्धा मी शब्द दिलाय, पुतळ्याचा ॲडव्हान्स दिलेला आहे. आणि सगळ्या देशामध्ये कोर्टाच्या समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आहेत. बांधवांनो त्या ठिकाणी त्या सेशन कोर्टासमोर नवीन तिथं सुद्धा पुतळा आपण बाबासाहेबांचा उभा करणार आहोत. आज प्रत्येक समाज बांधव महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा करायचा आहे शंकेश्वर उद्यानमध्ये. बसवेश्वर महाराजांचा त्या ठिकाणी करतोय. छत्रपती संभाजी महाराजांचा करतो. राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा त्या ठिकाणी पुतळा करायचा आहे मित्रांनो. आणि अशा रीतीनं हे सगळे थोर पुरुषांचे पुतळे ह्या अगोदरही शाहीर अमर शेखांचा आणि अण्णाभाऊ साठेंचा पुतळा या ठिकाणी उभा करण्याचा प्रयत्न केला आणि सगळं काम केलं आणि तिसऱ्यानेच उद्घाटन केलं त्याचं अनावर. म्हणजे कष्ट मी करायचं आणि तुम्ही चव चाकायची. हा प्रकार या ठिकाणी सगळ्याला समानतेची वागणूक देण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे मित्रांनो. आणि महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करतो. सगळ्या जाती धर्मातील प्रत्येक जाती धर्मातील जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 65 ते 70 जाती धर्मातील माणसं माझ्याकडे आली. राजभाऊ आम्हाला सभागृह पाहिजे, आम्हाला जागा पाहिजे. सगळ्याला 10 गुंठे 15 गुंठे 20 गुंठे जागा ओपन पीस मधली दिली. आमदार कोट्यातनं सभागृह बांधून दिली. सगळे आनंदामध्ये आहेत सगळेच. प्रत्येक जणाच्या चेहऱ्यावरती एक आनंद. आणि लोकप्रतिनिधीचं कर्तव्य काय? या जनतेच्या चेहऱ्यावरती आनंद देणं हेच त्या लोकप्रतिनिधीचं कर्तव्य असतं मित्रांनो. ते मी पार पाडले या ठिकाणी. आज या ठिकाणी माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे. सगळ्या शासनाच्या योजना असतील बांधवांनो, सगळ्या योजना अत्यंत प्रभावी अशा योजना तुमच्यासमोर दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलेलं आहे. वीज बिल भरायचं नाही. 1 रुपयात पीक विमा दिलेला आहे. माझ्या माता भगिनीला शिक्षण मोफत आहे. SC-BC खाली माझ्या सगळ्या मराठा समाज बांधवांना शिक्षण माफ आहे. आज 470 कोटी रुपये आज आपण शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी विविध अनुदानं दिलेली. 5 वर्षातली पासबुक बघा, त्याच्या अगोदरची पासबुक बघा. आज या ठिकाणी एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आपण काम केलं. आज कधी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये निधी आला नाही. आणि या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून जाहीरनाम्यामध्ये माझा तमाम बसलेल्या शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो, कुठल्याही किमतीत ज्या पद्धतीनं महायुतीनं सांगितलं कर्जमाफी होणार, ती कर्जमाफी होणार म्हणली होणार. त्याच्यासाठी आम्ही कुठलाही लढा उभा करू. आज जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं आहे की आम्ही कर्जमाफी करणार आहेत. आज शेतकऱ्यांचा उतारा कोरा करण्याचा निर्णय या ठिकाणी महायुतीच्या शासनाच्या माध्यमातून घेतलेला आहे मित्रांनो. आज आपल्याला सुद्धा माहित आहे केंद्र सरकारमध्ये सरकार आहे, राज्यामध्ये सुद्धा महायुतीचं सरकार या ठिकाणी येणार आहे. आणि हे सरकार येत असताना आपल्या भविष्याची वाटचाल करत असताना या ठिकाणी बार्शीतला प्रत्येक तरुण त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, त्याची शेती भिजली पाहिजे. याकरता मित्रांनो आपल्याला अत्यंत हा लढा प्रामाणिकपणाने देणं गरजेचं आहे. माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे तुम्हाला की आज मी या ठिकाणी प्रामाणिकपणानं सांगतो. एक गोष्ट माझी तुम्हाला ऐकावं लागेल. ऐकणार का तेवढं सांगा सगळीच. मी तुमच्या हात जोडतो, पाया पडतो. फक्त एकच गोष्ट माझी ऐका की आज गावागावामध्ये आज जवळपास 25 गाव आहेत अशी. उदाहरणार्थ देवगाव असेल, उदाहरणार्थ दसपिंपळगाव असेल, नागोबाची वाडी होती, खडकलगाव होतं, बेलगाव होतं, असे असंख्य जवळपास 25 गाव होती मित्रांनो. उदाहरणार्थ दोन्ही नेत्यांचं जवळगाव असेल, अनिल काका आणि अरुण भाऊ असेल. सांगतो मी अशी अडचण व्हायला लागली की ह्याचं का साधताय मी तुम्हाला सांगतो. की आज सारोळा असेल,
आज प्रत्येक गावागावामध्ये मी पाया पडतो सगळ्यांच्या की थोडं भांडण नका करू, कारण आमची पण अडचण होती. काय काय ठिकाणी मजबुरीनं काय गोष्टी आमच्याकडनं चुकतात, विनाकारण आम्हाला फोन करावा लागतो मित्रांनो, त्याचा फार मोठा वाईटपणा येतो. आणि ह्या गोष्टीचा फायदा असे निष्क्रिय माणसं घेतात. आणि आज तीच घटना या ठिकाणी थोडीफार घडताना दिसते. माझी सगळ्याला तमाम माझ्या बांधवांना विनंती आहे, हा पुढे गेला म्हणून रुसू नका, तो पुढे गेला म्हणून रुसू नका, ह्याने पुढं काम केलं म्हणून रुसू नका. माझ्यासमोर समानतेची वागणूक असेल, मी दुय्यम वागणूक कुणाला देणार नाही. या ठिकाणी मी प्रामाणिकपणाने शब्द देतो. अत्यंत महत्त्वाचा विषय आहे मित्रांनो या तालुक्याच्या दृष्टिकोनातून, कारण ज्या ज्या वेळेस गावामध्ये भांडणं झाली किंवा मारामाऱ्या झाल्या त्यावेळेस एक गट इकडं आणि एक गट तिकडं. आता मी दोघाला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतो. एक इकडं निष्ठाला बघतोय, एक इकडं निष्ठाला. दुनियाची आपदा होती, माझी बेजारी होती, परंतु मी का करतो ही का करतो, आज मी सगळ्याला शब्द देतो. तुमचं ज्या ज्या लोकांचं भांडणामध्ये नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरून काढण्याची सुद्धा जबाबदारी ह्या राजेंद्र राऊत या ठिकाणी घेतो प्रामाणिकपणे, शब्द देतो. परंतु या ठिकाणी वैऱ्याला यश देऊ नका मित्रांनो, वैऱ्याला यश देऊ नका. कारण जर तुम्ही आता कोणी चूक केली तर पश्चातापाशिवाय काय असणार नाही आपल्यासमोर, पश्चातापाशिवाय. हा पश्चाताप करण्याशिवाय तालुका काही भोगणार नाही. कारण या तालुक्यानं 25-30 वर्ष भोगलेला आहे मित्रांनो, 25-30 वर्ष भोगलंय. आणि पुढे जर भोगायचं नसेल तर आपल्याला सगळ्याला अत्यंत काळजीनं वागणं गरजेचं आहे. तुम्ही निवडणूक कुठली सोपी समजू नका. एवढी गर्दी, त्यांच्यापेक्षा 1.5 गर्दी झाली, मला मान्य आहे. त्यांनी सोलापूरमधनं माणसं आणली ती, धाराशिव उस्मानाबादनं आणली होती, मला मान्य आहे. एवढी मोठी गर्दी आहे, मला मान्य आहे. परंतु निवडणूक सोपी समजू नका. कुठल्याही निवडणुकीला किंवा युद्धाला सोपं समजायचं नाही. पानिपतमध्ये तेच घडलं, युद्ध सोपं आहे म्हणून लढले, परंतु त्यात 1 लाख लोकांची कत्तल झाली. आज तुम्हाला मी जबाबदारीने सांगतो की आजपासून 3 दिवस 18, 19, 20 ही रात्र वैऱ्याची आहे मित्रांनो. तुम्ही अत्यंत माझं काही गोष्टी काळजीनं गांभीर्यपूर्वक घ्या. एक मत आज तुम्हाला 6 वाजेपर्यंत 20 तारखेच्या जागरूक राहून आणावं लागणार आहे. ज्या पद्धतीनं तुम्ही 99ला, 2004ला, 2009ला, 2014ला ज्या पद्धतीने पाटकुळी मतं आणली त्याच पद्धतीने तुम्हाला पाटकुळी मतं आणायला लागल्यात. गेल्या वेळेस 19ला पण तुम्ही त्या पद्धतीने. माझी तुम्हाला प्रामाणिकपणाने या ठिकाणी शपथ घालतो मी, अजिबात तुम्ही कुठेही गाफील राहू नका, ढिल्ल पडू नका. कारण कुठल्याही टायमाला कुठली अफवा उठू शकते. आता मला सांगा, एवढी मोठी गर्दी, ह्यांचं आणि घरची मतं पडली तर मी 10-15 हजार मतांनी निवडून, तरी सुद्धा म्हणतंय वैरागचं लय बेकार, वैरागमध्ये इकडं तर लय बेकार आहे म्हणते, शहरात तर काहीच खरं नाही म्हणते. आता तुमचंच कुठं काय खरं नाही ते तुम्हाला पण माहित आहे आणि मला पण माहित. त्यामुळं या ठिकाणी कुणी गाफील राहू नका. जर आपण गाफील राहिलो तर आपल्यावरती फार वाईट येणार आहे. कारण तुम्हाला मी लोकसभेला सुद्धा सांगितलं होतं मित्रांनो, लोकसभेला सांगितलं होतं का नाही, तुम्ही ऐकलं नाही. कारण ज्या माणसांना मी लहानाचं मोठं त्या ठिकाणी राजकारणामध्ये केलं ती माणसं मला ओळखू येत नाहीत का. त्यामुळं काय घटना घडली, कुणाच्या दारात किती आदल्या उडल्या फटाकड्या उडल्या, परत आदल्या दारात फटाकड्या उडल्या किंवा परत डोकी फुटली, तुम्ही कोणाला जबाबदार धरणार नाहीत मला सांगा. या ठिकाणी आत्ताच विचार करा. आणखीन 3 दिवस वेळ आहे, 18, 19, 20 3 दिवसामध्ये काही घडू शकतं. त्यामुळं उद्या काय होणार आहे दादा मला सांगा. 2019ला आपण आमदार झालो, कुठं खडा पडला का? 2004ला आमदार झालो, खडा पडला का? 3 वेळेस नगरपालिका आली, खडा पडला का? 4 वेळेस पंचायत समिती आली, कुठं खडा पडला का? परंतु ह्यांची जी सवय मित्रांनो, ती सवय कसली आहे बघा. सगळ्यांच्या दारात फटाकड्या उडणार, काट्या, दगड, धोंड, कुणाचं टकोरं फुटलं, अमुक केलं, तमुक केलं, अमुक केलं, तमुक केलं. परत रडत बसण्यापेक्षा तुम्हाला हसायचं का रडायचं तेवढं सांगा. मग तुम्हाला 3 दिवस काय सुद्धा काम बघायचं नाही. 3 दिवस तुम्ही या ठिकाणी प्रत्येक घरोघरी जावा, बाहेरगावचे आपल्या पाहुणे रावळे मित्र सगळे बोलवा, एवढं त्या ठिकाणी तुटून पडा की आपण त्या ठिकाणी प्रचंड मताने विजय झाला पाहिजे. एवढं गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. तुम्ही फक्त 3 दिवस झटायचं, 3 दिवस झटा. माझ्या हाडाची काढ करण, रक्ताचं पाणी करण मित्रांनो. पण एक जर तक्रार येऊन दिली तर राजेंद्र राऊत नाव बदलून ठेवून, एवढंच मी तुम्हाला शब्द देणार.
एवढं काम करन, एवढं काम करन, काम सुद्धा कटाळन, या असला मी माणूसच बघितला नाही म्हणून. एवढं काम करन, चॅलेंज आहे माझं, इतकं काम करन मित्रांनो. आता 4,000 कोटी आणल्यात, जर पुढच्या 5 वर्षात 8,000 कोटी नाही आणल्या तर मला बोल. परंतु तुम्हाला 3 दिवस सुट्टी नाही, 3 दिवस एवढं तळमळीनं पळा. कुठला पाहुणा रावळा मित्र काय करायची करा, वाटल ती करा, पण मत एक मतच झालं पाहिजे, एवढी जबाबदारी तुमची असणार आहे मित्रांनो. आणि उद्या या ठिकाणी उद्या आपली सकाळी उद्या मित्रांनो आपली सकाळी आपली 9:30ला पदयात्रा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासनं पदयात्रा आहे मित्रांनो. सगळ्याला माझी हात जोडून विनंती आहे, उद्याची पदयात्रा म्हणजे आपलं सगळ्यात मोठं शक्ती प्रदर्शन आहे. त्यावेळेस कुठलाही माझा सहकारी मतदार गरीब असता कामा नये. सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर यावं ही माझी हात जोडून विनंती आहे. आणि सगळ्यांनी आपलं पहिल्या मशीनवर 3 नंबरला बटन आहे, धनुष्यबाण या चिन्हाच्या पुढचं बटन आपण पण दाबा. आणि सगळ्याला बटन दाबण्याकरता सगळ्यांना या ठिकाणी विनंती करा. आणि उद्या 9:30ला सगळ्यांनी आपल्या पदयात्रेला हजर राहावं अशी या ठिकाणी हात जोडून विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. उद्या सकाळी 9:30 वाजता शिवाजी महाविद्यालय बार्शी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून आपली भव्य अशी पदयात्रा आदरणीय आमदार राजाभाऊ राऊत त्यांच्या प्रचारार्थ निघणार आहे. जेवढे लोक इथं सभेसाठी उपस्थित होते तेवढ्या सर्व लोकांनी त्या पदयात्रेमध्ये सहभाग घ्यावा आणि पदयात्रा यशस्वी करावी अशी विनंती करतो. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि अत्यंत शांततेमध्ये आणि शिस्तीमध्ये आपण घरी जावं अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे बंद करा वाजवू नका.